निश्चितच खरं तर एक दुर्दैवी घटना म्हणावे लागेल। मावळ तालुक्यातील पाटण या गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आपण बघू शकतो की ही दरड जी आहे ते अगदी पहाटे 3:30च्या सुमारास ही दरड कोसळली आणि या दरडीमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात डोंगरावरील हा सर्व मलबा असेल, ही माती त्याचबरोबर ती दगड जी आहे ते सर्व घरांवरती पडले आणि या सर्व मलब्याखाली पती पत्नी आणि त्यांचा मुलगा दबून यांचा मृत्यू झालेला आहे। NDRFचे जवान या ठिकाणी दाखल झालेले होते, त्यांच्याकडून हे शोध पथक आहे ते सुरू झालेले होते आणि दोन्ही ज्या मृत लोक जे यामध्ये ढिगाऱ्याखाली दबलेले होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। मात्र गावकऱ्यांसाठी एक आव्हान करण्यात आलेलं की गावकऱ्यांना आता हे सर्व गाव सोडून तुम्ही सुरक्षित स्थितीत जावं असं पोलिसांकडून या ठिकाणी आव्हान करण्यात आलं। पोलीस प्रशासन वारंवार इथल्या नागरिकांना सूचना करण्यात येत आहे। खरं तर मावळ तालुक्यातील पाटण या गावामध्ये दरड कोसळून दुर्दैवी 3 जणांचा मृत्यू झाला आहे। सध्या आपण याच पाटण गावामध्ये आहोत आणि आपण बघू शकतोय की ही जी दरड आहे ती दरड या घरावरती कोसळली, तेच हे घटनास्थळ आहे। अगदी सकाळी 3:30च्या सुमारास ही दरड कोसळली आणि दरड कोसळून एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। सध्या पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे, तर मृत्यूदेह सुद्धा या ढिगाऱ्याखाली दबलेले बाहेर काढण्यात आलेले आहेत। मात्र सध्या हे जे गाव आहे त्या गावाला पोलीस प्रशासनाकडून आव्हान केलं आहे की सर्वांनी आता हे गाव सोडावं आणि सुरक्षित स्थिती या ठिकाणी जावं असं आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं। आपण सध्या बघतोय की अगदी जोरदार आणि मुसळधार पाऊस जो आहे तो अगदी सकाळपासूनच सुरू आहे। पाण्याचा मोठा प्रवाह सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि मोठा मलबा आहे, ते अनेक दगड असतील, ही माती आहे ती अगदी खाली सरकली आणि दुर्दैवी 3 जणांचा या ठिकाणी अंत झाला आहे। सध्या या गावातले काही नागरिक जे आहेत ते सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नक्की हा प्रकार कधी झाला आणि काय सध्या प्रकाराची स्थिती होती? आज पहाटे 3:30च्या सुमारास हा प्रकार झालेला आहे। गावामध्ये कोणाला काही माहिती नव्हतं, पण शेजारच्या घरांवरती पण दरड आल्यामुळे त्यांना कळालं आणि त्यामुळे बाकीचे सुदैवाने वाचले गेलेले आहे आणि हे दुर्दैवी कुटुंब पूर्ण ढिगाऱ्याखाली गेलेलं आहे। खरं तर ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची काही नावे कळू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे यापूर्वी असा काही पाऊस पडलेला होता का? यापूर्वी 1990च्या दरम्यान पडलेला होता, त्यानंतर आज इतका पाऊस झालेला आहे। गेली 4 दिवस सतत पाऊस पडतोय। जे मुख्य झाले ते नंदू तिकोणे आहेत आणि त्यांचा मुलगा माऊली तिकोणे आणि त्यांची मिसेस आहे। हे 3 लोक दुर्दैवी मृत्यू झालेले। त्यांची एक सुनबाई आहे, तर ते 2 दिवसापूर्वी दुसरीकडे शिफ्ट होते। पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय सर्व गावकऱ्यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत का पोलीस प्रशासनाकडून? पोलीस प्रशासनाकडनं गाव आमचं पूर्ण खाली करायला सांगितलेलं आहे, सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि काळजी घ्या एवढं सांगितलेलं आहे। यापूर्वी अशा काही सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या होत्या किंवा दरड संदर्भात ज्या काही दरड म्हणजे कोसळण्याच्या अशा काही घटना यापूर्वी घडल्या होत्या का? नव्हत्या घडल्या, कधी नव्हत्या घडल्या, ही पहिल्यांदाच आहे। जी भाजेचं खराळ गेलं होतं त्यावेळेस झालेली घटना होती, पण ते गावाच्या बाहेर झालेली होती। त्यानंतर परत कधीच नव्हते झाले 1990 नंतर। घटना घडल्याच्या नंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी कधीपर्यंत दाखल झाले आणि या सर्व गावकऱ्याची स्थानिकांची या ठिकाणी तुम्ही सर्वांनी कशी मदत केली आहे? आम्ही घटनास्थळी पोलीस प्रशासन 6च्या दरम्यान आले होते आणि नंतर गावकऱ्यांनी पण त्यांना खूप प्रमाणात मदत केली। एकंदरीत आपण बघू शकतोय की जे पाटण हे गाव आहे, या पाटण या गावामध्ये दुर्दैवी ही दरड कोसळलेली आहे। यापूर्वी सुद्धा माळीण गावामध्ये असा हा प्रकार घडलेला होता आणि आता पाटण गावामध्ये आपण बघू शकतोय की पुणे पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। अगदी मुसळधार पाऊस सकाळपासून बरसतोय। या आजूबाजूचे गावं जे आहे ते कारला असेल, मळवळी या सर्व गावांमध्ये अगदी पाणी घुसलेलं आहे आणि पाटणवरती सुद्धा या गावावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलाच म्हणावे लागेल की आपण बघू शकतो की मोठी दरड जी आहे ती या ठिकाणी कोसळली आणि याच्यामध्ये अनेक कुटुंब जे आहे ते बाधित झालेले आहेत आणि एक कुटुंब पूर्णपणे नाहीचं झालं आहे, उद्ध्वस्त झालं आहे। 3 जणांचा या दरड कोसळल्यामुळे मृत्यू झालेला आहे। आता या 3 मृतदेह या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत। मात्र आपण बघू शकतोय की हा सर्व मलबा जो आहे तो या सर्व गावांवरती आलेला आहे आणि या ठिकाणाहून आता जे सर्व नागरिक आहे त्या नागरिकांना सुरक्षित स्थळी तुम्ही या ठिकाणाहून जावा असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले। तर नागरिक जे आहेत ते हळूहळू गाव सोडत आहेत, पोलीस प्रशासन त्यांना सुरक्षित स्थळी नेत आहेत। मात्र खरं तर आपण बघू शकतो की हे सर्व गाव आता ओस पडलेलं आहे, म्हणजे या सर्व घरातून नागरिकांना बाहेर काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, कारण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यातून या नागरिकांना बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान आता पोलीस प्रशासनाकडून आणणार। मात्र हे सर्व नागरिक सांगताय की भूतन भविष्यात असा पाऊस कधी या ठिकाणी पडलेला नव्हता, असं आम्ही एक वेगळाच पाऊस अनुभवतोय। निसर्गाचं एक रौद्र रूप जे आहे ते या ठिकाणी आम्ही पाहतोय, तशी भावना खरं तर आम्ही दुःख आहे, वेदना आहे, कारण असा प्रसंग आमच्यावर
गावावरती ओढवलेला आहे. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की खरं तर एक दुःखाचा डोंगर म्हणावे लागेल तुमच्यावरती कोसळलेला आहे. काय परिस्थिती होती एकंदरीत हे सर्व घडलं? मावळ तालुक्यातून विसापूर हा किल्ला आहे, प्रशासन किल्ला आहे. या किल्ल्याची पाटणगाव आहे, इथेशी गाव आहे पाटणपेण. या गावाच्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे, मळवली स्टेशन. रेल्वे प्रशासनाने मळवलीच्या बाजूने जे इंद्रायणी नदीला पाणी जाणारे रस्ते एवढे नाले कमी ठेवलेले आहेत. ठेवल्यानंतर पाणी जात नाही, जायला यायला लोकांना सुविधा नाही. लोक येतात किल्ले फिरायला, लेणी फिरायला, धबधबे फिरायला. स्थानिक लोकांना एवढी अडचण होते रस्त्या पाण्याची. इथले आमदार सुद्धा स्थानिक काय करू शकत नाही आहे. एवढी परिस्थिती आता सध्या. येतात जातात बघतात, बाकी काही कामं नाही. असून शासन BJPचं वरती सरकार आता लोक सरकार असल्यामुळे आम्ही त्यांना बोलता येत नाही काय. आम्हाला जायला रस्ता नाही. आता बघा परिस्थिती. काल मी स्वतः लोणावळ्याहून येताना देवले गावच्या तिथं पूल आहे, त्या पुलाच्या पाण्यामध्ये कमरेत का पाण्यात मी स्वतः अडकलो कालच्याला. माझी चप्पल बी बुलावून गेली, चप्पल बी पाहत नाही बघा अजून घेतली मी. या रात्री घटना अशी घडल्यामुळं या घटनेमुळं आज 10 घरामुळं या बिल्डिंगमुळं 10 घरं वाचल्यात. आणि ते बघा समोरची घरं आहेत बघा, जर समोरच्या घराला मातला अजून नुकसान या गावात झाली असती. एवढी परिस्थिती बिकट झाली असती. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात, काय आश्वासित करण्यात मी त्यांना कळवलंय, रेल्वेवाल्यांना पण अर्ज दिलाय का बा आम्हाला रस्त्याची व्यवस्था करून द्या. ते पण अजून केलं नाही. सगळ्यांना दिलेलं आहे आम्ही अर्ज, तरी अजून काय केलं नाही आहे रस्त्याचं. आमच्या आता जो जिल्हा परिषद ह्या मार्गे आमचा रस्ता आहे, बोरसकडून येणारा मार्ग, ताजेकडून येणारा, तिथून आमचं गायरान आहे. गायरानच्या पासून ते एक जिल्हा ह्याचा रस्ता आहे, सर्व्हिस रोड आहे. तो सर्व्हिस रोड सुद्धा आम्ही म्हणलं करून द्या आम्हाला. त्यातून आम्हाला शॉर्टकट यायला जायला लोकांना तिथं सुद्धा या लोकांनी लक्षात दिले नाही आहे, काम केलं नाही. एवढी अडचण केलेली आम्हाला रस्त्याची. बघू शकतोय की अगदी विदारक परिस्थिती जी या पाटण गावची आहे आणि अगदी सध्या जोरदार पाऊस जो आहे तो बरसतानाचं सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. आणखी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते, त्यामुळं लवकरात लवकर गावातल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं असं आव्हान जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतं. आपण बघू शकतोय की अगदी मोठा जो डोंगर या गावाच्या पुढे आहे आणि या गावातल्या डोंगरामधूनच खरं तर हा मलबा अगदी दरड जी आहेत या घरांवरती पोचली. ह्या एका घरामधून पुढची अनेक घरं जी आहेत ती थांबली. मात्र एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल की 3 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. आणि या 3 मृत्यूच्या नंतर आता काहीतरी प्रशासनाने आम्हाला मदत करावी, या ठिकाणी काही उपाययोजना आहेत त्या कराव्यात असं स्थानिक नागरिक आहे ते मागणी करताना आता चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आम्हाला गावाकडे यायला सुरक्षित रस्ते नाहीत, रस्त्याची मोठी अडचण आहे, आम्हाला सुरक्षित असं रस्ते करून द्यावेत, त्याचबरोबर ते आम्हाला सुरक्षितपणे उपाययोजना कराव्यात अशी मागणी खरं तर या गावकऱ्यांची या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र सध्याची पाटणमधली ही घटना दुर्दैवी आहे असंच म्हणावे लागेल. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पाटण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.